नुकतेच लग्न झालेले, अंगावर हळदीची लाली असलेले खंडेराजुरी गावचे जवान प्रज्वल हिम्मत रुपनर देशसेवेसाठी सीमेवर रवाना झालेत। त्यांच्या देशभक्तीने संपूर्ण गावाच्या डोळ्यात अभिमानाश्रू आले। प्रज्वल रुपनर यांचा विवाह 14 एप्रिल रोजी तृप्ती दुधाळे यांच्याशी पार पडला होता। ते लग्नासाठी 1.5 महिन्याची सुट्टी घेऊन गावात आले होते। मात्र सुट्टी पूर्ण होण्याआधीच ऑपरेशन सिंदूरचा संदेश आला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या ड्युटीकडे प्रस्थान केलं। घरातून निघताना कुटुंबियांनी औक्षण केलं आणि ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत जयघोष केला, भारत माता की जय। मिरज रेल्वे स्टेशनवर तर दृश्य अधिकच भावुक होतं। प्रवासी आणि समाजसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन जवानाला देशसेवेच्या शुभेच्छा दिल्या। रुपनर कुटुंबाचे 3ही पिढ्या देशसेवेत कार्यरत। आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनर सेवानिवृत्त सैनिक, वडील सुभेदार हिम्मत रुपनर सध्या पुंछमध्ये तैनात, काका गोरख रुपनर काश्मीर सीमेवर, भाऊ प्रमिल रुपनर बांगलादेश सीमेवर। सध्या घरातील सर्व पुरुष मंडळी सीमेवर असून महिलाच घरी आहेत। मात्र त्यांनी अभिमानाने आपल्या लाडक्या प्रज्वलला यशस्वी ऑपरेशनसाठी शुभेच्छा दिल्यात। माझं नाव प्रज्वल रुपनर, राहणार खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। माझं लगीन होऊन 15 दिवस झालं। मला फोन आला असं ऑपरेशनला जायचं, त्यामुळे यावं लागेल। त्यामुळे मी घरचा न विचार करता देशासाठी लढीन यासाठी मी निघालो। घरची माझी ही 3री पिढी, आजोबा, वडील, चुलता भाऊ आणि मी, ही आमची 3री पिढी देशसेवेसाठी देशसेवा करत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।